नमस्कार मित्र हो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ऑफबीट कोकणच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी आज तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। आजचा एपिसोड ना खूप खास असणार आहे। मी आहे देवगडमध्ये आणि देवगडच्या जवळच असलेला एक सुंदर समुद्र किनारा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। त्याचं नाव आहे पडवणे। बऱ्याच लोकांना हा पडवणे किनारा माहीत नाही आहे। खरंच ऑफबीट आहे। देवगड पासून खरं बघायला गेलं ना तर हा जो मागे डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पलीकडे आहे। हवाई अंतर हार्डली 3-4 किलोमीटर सुद्धा नसेल, पण बाय रोड जाण्यासाठी 10 ते 15 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागतं। तर चला तर निघूया। दरम्यान मी आता इथे आलो आणि इथे एक कॉमन किंगफिशर मला दिसलाय, एक फोटो मिळालाय, काढलाय, मी इथे टाकण्याचा प्रयत्न करतो। दिसत असेल बघा, हा आहे कॉमन किंगफिशर। हे सहज चालता बोलता मिळाला। माझ्या व्हिडिओ मध्ये हे खरं डिस्ट्रॅक्शन होतं। कॉमन किंगफिशरने माझा 15 ते 20 मिनिटं इथे फुकट घालवली आहेत, पण ठीक आहे, ॲटलिस्ट फोटो मिळाला। तर आपण आता निघूया पडवण्याच्या दिशेने। तर मी तुम्हाला दाखवतो रूट कसा असणार आहे। खरं तर सिंपल रूट आहे, पण थोडासा कॉम्प्लेक्स आहे। इथे आहे देवगड, या बाजूला आहे देवगड। हा सगळा देवगड जामसंडे नगरपंचायतचा भाग आहे आणि ही आहे मोंड खाडी। आपण बघतोय ही आहे मोंड खाडी। समोर आपल्याला दूरवर ना एक ब्रिज दिसतोय। आता ह्याच्यात दिसतोय का मला माहित नाही, पण तो ब्रिज दिसतोय ना तो आहे वाडातरचा ब्रिज। आणि आता मी ह्या दिशेने जाणार आहे। असं हे छोटंसं देवगडचं मरीन ड्राईव्ह म्हणतो मी याला। देवगडचं मरीन ड्राईव्ह क्रॉस करून मी ब्रिजवर जाणार। ब्रिजवर गेल्यानंतर पुढे वाडातर लागतं, वाडातर नंतर वाडा लागतं आणि विमलेश्वर मंदिराकडनं मी लेफ्ट घेऊन पुढे जाणार आहे पडवणेला। खरं तर हार्डली 1-2 किलोमीटर 2 किलोमीटरच अंतर असेल। हवाई अंतर जर आपण बघितलं तर 2 किलोमीटरच असेल, पण ट्रॅव्हल करावं लागणार आहे 12 ते 15 किलोमीटर। तर बघूया आता पडवणे बीच कसा आहे। मी बघितलाय, तुम्ही बघा। अमेझिंग पडवणे बीच आपण बघू शकतो। त्या बाजूला हा जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पलीकडे आहे फणसे बीच। तो सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि हा आहे पडवणे बीच। किती सुंदर आहे बघा। मी माझी गाडी दुसऱ्या बाजूला पार्क केली आहे आणि या बाजूने मी थोडंसं बीचवर जातोय। फार ऊन नाही आहे, त्यामुळे आता मला बीचच्या अगदी जवळ म्हणजे पाण्याच्या अगदी जवळ जाऊन थोडा वेळ तिथे स्पेंड करणं शक्य आहे। काय होतं, दुपार झाली ना की त्या रणरणत्या उन्हात आणि तापलेल्या वाळूत जाणं शक्य होत नाही। पण सनसेटसाठी ही जागा किती सुंदर असेल बघा। दूरवर तिकडे ना मी माझी गाडी पार्क केली आहे। अगदी 4 व्हीलर सुद्धा घेऊन तुम्ही या बीच पर्यंत डायरेक्ट येऊ शकता। कोकणातल्या बीचेस मध्ये ना एक छोटस म्हणजे अपडेट व्हायची गरज आहे। त्या गावाच्या ग्रामपंचायत आहेत ना, त्यांनी हे बघा हा कचरा आहे ना, किंवा लोकांनी ऍटलिस्ट आपला बीच चांगला राहावा त्याच्यासाठी हा कचरा, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे। हे बघा ना, एवढा सुंदर बीच आणि हे काय।
स्थानिक पारंपरिक मच्छीमारीचा प्रकार आपण इथे बघू शकतो. हा एक यंग मुलगा आहे, साधारण 20-22 वर्षाचा असेल. मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करण्याचं काम इथे स्थानिक करतात. समुद्र इथे कोकणातल्या लोकांना भरभरून देतो म्हणतात ना, ते हेच ते. ही आहे पारंपरिक मच्छीमारी. इथे एक शाकारलेली होडी दिसते आपल्याला. मागच्या वेळी आलो तेव्हा सुद्धा इथेच होती. छान. कदाचित आता ह्याचा वापर होत नसेल. ही किनाऱ्यावर इथे कायम उभी असते. होडीच्या बांधणीचं काम किती सुंदर आहे बघा. मी तुम्हाला जवळून दाखवतो. हा, होडी बांधण्यासाठी ना कलाकार माणसं लागतात. आता हे बघा, ह्या लाकडाच्या वेगवेगळ्या फळ्या आहेत. ही वेगळी आहे, ही वेगळी आहे, आणि ह्याच्यामध्ये हे दोरखंडाने बांधलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सिलंट आहे. आता हे काय आहे, सिलंट वगैरे कसला वापरतात हे काय मला माहित नाही, पण ही बांधणी बघा किती सुंदर आहे. हा अख्खा एवढा मोठा दोरखंड आहे. हे लाकूड आहे, हा दोरखंड आहे, ह्या फळ्या आहेत, आणि इथे आपल्याला क्लिअर दिसू शकतो हा आहे ह्याच्यातला सिलंट. किती सुंदर. म्हणजे पूर्वी ना ह्या होड्या मी बांधताना बघितल्यात स्वतःहून, म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. एक होडी बांधणं म्हणजे वर्षभराचं तरी काम असेल. तर असे स्थानिक कलाकार आपल्या कोकणात होऊन गेले. तर असा हा सुंदर पडवणे बीच तुम्ही तुमच्या लिस्ट मध्ये नक्की ठेवा. तर इथे येणं कठीण नाहीये. देवगड पासून हार्डली 12 ते 13 किलोमीटर अंतरावरचा हा बीच. आणि तुम्हाला जर इथे येऊन शांतता अनुभवायची असेल ना, तर नक्की या. इथे अगदी चिटपाखरू सुद्धा नाहीये. इथे फक्त मी एकटाच आहे. एवढी सुंदर जागा. या बाजूला गाव आहे आणि इथे बीच आहे. काय अमेझिंग बीच आहे ना, सॉलिड. काय झालंय, आपल्या ह्या किनाऱ्यांकडे आपलंच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अधूनमधून इथे तिथे कुठेतरी प्लास्टिकच्या बॉटल्स दिसत आहेत. पर्यटक आणि स्थानिक दोघांनाही माझं सांगणं असेल, कृपया ह्या स्वर्गासारख्या सुंदर जागेची वाट लावू नका, प्लास्टिक टाकू नका, आणि ह्या जागी ह्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटा. पण ही जागा पुढच्या पिढीसाठी अशीच आपण ठेवू ह्याची खात्री बाळगा, किंवा ह्या पुढच्या पिढीसाठी ही जागा आपण अशीच ठेवू अशी प्रतिज्ञाच करा ना. मित्रहो, हा होता पडवणे बीच. आपण इथे शांतता अनुभवण्यासाठी येऊ शकता. खूप सुंदर जागा आहे. इथे बाकी फॅसिलिटीज काय आहेत नाहीत मला माहित नाही, किंवा बहुधा नाहीच आहेत. पण जवळचं ठिकाण आहे देवगड. देवगडवरनं तुम्ही अगदी 20-25 मिनिटात इथे येऊ शकता. तर आता वेळ आली आहे हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची. तर पुन्हा भेटू ABS ब्लॉगच्या ऑफ बीट कोकण या व्हिडिओ सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.